न खाणारे सुद्धा मागून मागून खातील अशी छान कारल्याची भाजी कशी करायची चला बघूयात. आमच्या घरातले सगळे आवडीने खातात, त्यामुळे मी अर्धा किलो कारली घेतली. ती स्वच्छ धुवून त्याला नितळून घेतली. आता ही सगळी कारली पातळ अशी कापून घ्यायची. जेवढे होईल तेवढे पातळ कापून घ्यायचे, म्हणजे कारलं पटकन भाजतं. आता त्यामधल्या सगळ्या बिया मी बाजूला काढून घेतलेत. तवा तापत ठेवलाय. त्यामध्ये अर्धे कारल्याचे काप टाकलेत मी. शक्यतो कारलं तव्यामध्येच भाजायचं, खूप छान कारलं भाजलं जातं. आता सुरुवातीला 1 मिनिटभर मोठ्या गॅसवर कारलं भाजून घेतलंय. त्यानंतर गॅस बारीक करून 5-6 मिनटं बारीक गॅसवरती हलवत हलवत कारलं चांगलं भाजून घ्यायचं. आता हे भाजलेले काप ताटामध्ये काढून घ्यायचेत आणि उरलेले कापसुद्धा सेम असेच भाजून घ्यायचेत. आता त्यासाठी लागणारा मसाला करूयात. अर्धा किलो कारल्यासाठी मी पाववाटी रवा घेतला आहे. त्यामध्ये थोडीशी हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता ज्या तव्यामध्ये कारलं भाजले त्याच तव्यामध्ये भाजी करणार आपण. त्यामध्ये थोडीशी लसूण घालायची, थोडं तेल टाकायचं, भाजलेलं सगळं कारलं त्यामध्ये टाकून व्यवस्थित त्याला हलवून घ्यायचं. आता सगळ्या कारल्याला व्यवस्थित तेल लागलं की त्यामध्ये केलेला मसाला टाकायचा आणि हा रवा कुरकुरीत होईपर्यंत 2-3 मिनटं छान असं तव्यामध्ये कारलं व्यवस्थित भाजू द्यायचं. तुम्ही सुद्धा ही अशी भाजी एकदा ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. बाय.